स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दिनांक 24 जुलै 2026. तर आज वार शुक्रवार. सकाळचीच पेरणी आहे आपली. 2 दिवस पाऊस असल्यामुळं आज पेरणीला सुरुवात झालेली आहे. तर हा पावणे एकराचा प्लॉट आहे. पेरणीहून आपलं ट्रॅक्टर आता इथं आपल्याला बाहेर निघलेला आहे. तर 3 काकरी ह्या 6 फुटी सार आपला आहे. हा वरिंबा हा 6 फुटी सारा भरतो. तर ह्या 6 फुटी साऱ्यात आपण 3 काकऱ्या सोडलेल्या आहेत. दोन्ही वरिंब्याच्या कडच्या आणि ही मधली चाकापसली. तर 3 काकरी वापरून बी आपलं बरोबर 3 काकरीला पावणे एकराला 5.5 ते 6 किलो बी ह्यांचं गेलेलं आहे. ह्यांनी 10-26 मटेरियल वापरलेलं होतं. तर बघू शकता ही सार ही थोडा वलावा असल्यामुळे सार पाहिजे असं अजून तरी सुटलं नाही. तर जमीन थोडा वलावा आहे. कालपर्यंत पाऊस होता. तर थोडा मटेरियलला सुद्धा प्रॉब्लेम आला. मटेरियलने ह्यांच्या थोडंसं वलसार पाणी धरलं होतं. त्यामुळं 2 नंबरची जी व्हील्स होती ती व्हील्स काय मटेरियल उचलत नव्हते. त्या जागी आपण थोडा चेंजेस केला. तर तो चेंजेस काय आहे ते आपण बघू शकतो. चला तुम्हाला दाखवतो काय चेंजेस केलेले आहेत ते. तर त्या जागेवर आपण 1 नंबरची व्हील्स ही 1 नंबरची व्हील्स ही 1 ही 2 आणि ही 3 त्या 3 काकरेवर मटेरियल टाकणं चालू आहे. तर ही मधल्या आपण 2 नंबरच्या व्हील्स आहेत त्या अजिबात बदललेल्या नाही. तर हे 1 नंबर व्हील्स आहे म्हणजे बकासूर. तर हा आपण टाकलेला आहे. तर बरोबर आपण त्यांची 1 पिशवी मटेरियल थोडं ओलं असल्यामुळं संपवलेली आहे. ही 10-26ची 3 नाळं बरोबर बघू शकता. तर ह्या बकासूर 1 नंबरची व्हील्स आपण वापरलेली आहे मटेरियल टाकण्यासाठी. त्यावेळेस ती बोललं गेलं म्हणजे थोडासा वालसारपणा असल्यामुळे मटेरियलमध्ये त्यामुळे 2 नंबर व्हील्स जॅम होत होती त्याच्या खाची. त्या जागी आपण 1 नंबर वापरली. तर बॅची मकाची सेटिंग आपण बघू शकतो कशी लावलेली आहे तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता एवढं बी खोंग्याला शिल्लक राहिलेलं आहे. एक 200-300 ग्रॅम बी शिल्लक राहिलेला असेल. तर बघू शकता ही 6 बी 6 बी 4 खचीची व्हील्स येते. तर आपलं टोटल काम 6 बी वरच आहे. ही 3 नाळं तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपण केलेलं आहे. तर 6 बी वर आपण काम करतो 100%. तर पट्टीचा घेर तुम्ही बघू शकता ब्याच्या आकारानुसार दिलता. ही बी संपलेलं आहे. जसं सायकलिंग होईल त्या पद्धतीने ब्याचं बी उचलेलं ह्याच पद्धतीने पट्टीचा घेर द्या. काही अडचण येत नाही. तर थोडंसं वलसरपणा असल्यामुळे तर नाही काय अडचण. बघू शकता वरिंबा अशा पद्धतीने सुटलेलं आहेत. पावसाळ्याचा सीजन चालू आहे. शक्यतो नाळं बंद पडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर नाळं बंद केव्हा पडतात ज्यावेळेस तुमचं रान वालसर आहे आणि तुम्ही ज्यावेळेस सारा धरून येता आणि दुसऱ्या साऱ्याला लागताना ज्यावेळेस तुम्ही अवजार हायड्रोलिक खाली ओढताना आपलं यंत्र जे आहे त्यावेळेस ती मातीत टेकतं. त्यावेळेस त्या नाळ्याला बोकमा बसलेला असतो आणि त्यावेळेस ते आपल्याला ड्रायव्हर लोक काय करतात ते पाठीमागं बघत नाहीत बी बंद आहे का चालू. त्यावेळेस पावसाळ्यात हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येतो. तर शक्यतो अवजार थोडंसं टेकवून थोडं मोहरं ओढून आणि नंतरच पुढं सारा धरा. शक्यतो सगळं नाळं अगोदर चेक करा की नाळ्यातनं बी चालू आहे का नाही. कारण मला तर भरपूर प्रॉब्लेम आलेला आहे. पण शक्यतो मी पेरणी सहजासहजी फसवून दिलेली नाही. नाळा बंद पडला तरी तो एका मिनिटात म्हणजे थोडं पुढं गेलं की लगेच कळतो आणि त्यातनं बी पडत नाही. कारण माझ्या ट्रॅक्टरवरनं टोटली मला पाठीमागलं 4ही नाळं मला दिसतात बी पडलेलं.
आणि बी चालू आहे ते, आणि नाळा कुठला बंद पडला आहे त्याला म्हणजे चिखल बसलेला आहे का नाही ते, तर ते बघण्यासाठी ट्रॅक्टर दुसऱ्या साऱ्यात घेताना वळताना टेकवायचा, नॉर्मल टेकवून सारा हा असा मोहरा वाढायचा आणि हा असं पुढं चालू करायचं. आणि तुम्ही डायरेक्ट जर तो दुसरा सारा धरताना डायरेक्ट जर टेकावचाल तर डायरेक्ट त्या नाळ्यामध्ये चिखल जाऊन बसणार आणि ती नाळा बंद पडणार. आणि नाळा बंद पडला की बी कडेला जास्त तुम्ही ड्रायव्हर लोक बघत नाही, ती नाळा अख्खा जसा तसा त्या कडेला जाणार. आणि त्या दुसऱ्या सारा धरताना हिसका बसला की तिथं तरी काहीतरी असा जास्त कमी मका त्या नाळ्यातनं पडणार आणि हा असं पुढं चालणार, म्हणजे धरसोड होणार. तर धरसोड होऊन देऊ नका. एकतर बियाच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत मटेरियलच्या. शेतकऱ्यांना जेवढ्या सुविधा देता येतील तेवढ्या द्या आणि छान पेरण्या करा. ट्रॅक्टर अजून आपला चालूच आहे पेरणीसाठी, बंद नाही, रोज काम चालूच आहे. तर हे आता ही सकाळ सकाळ आपल्याला 10 वाजता हा काही बघू शकता ट्रॅक्टर आपला थांबलेला आहे इथं येऊन पेरणीसाठी. पेरणी झालेली आहे, तर आता दुसऱ्या पेरणीला आपण जाणार आहोत. त्या माणसाला आपण 11च टायमिंग दिलेलं आहे. एकदम मस्त पेरणी झालेली आहे 3 नाळ्यावर. पिशवी त्यांनी वापरली होती डिकल्पची. धन्यवाद.